मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। ज्या दिवशी सूर्य आपली चाल बदलतो, ज्या दिवशी अंधार मागे पडतो आणि प्रकाशाचा विजय होतो, तो दिवस म्हणजे मकर संक्रांती। पण प्रश्न असा आहे की संक्रांतीला फक्त सण का मानला जातो, सूर्यदेवाची पूजा का केली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच या दिवशी सूर्याला अर्घ्य दिलं नाही तर काय होतं। आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांती आणि सूर्यदेव यामागचं गुप्त आध्यात्मिक रहस्य। संक्रांती म्हणजे काय? संक्रांती म्हणजेच सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो क्षण। पण मकर संक्रांती खास का? कारण सूर्य दक्षिणायातून उत्तरायणात प्रवेश करतो, देवांचा दिवस सुरू होतो, अंधार कमी होऊन प्रकाश वाढतो। शास्त्र सांगतात, यदा सूर्य उत्तरायणे प्रवर्तते तदा देवबल वर्धते, म्हणजेच देवत्व जागृत होते। सूर्यदेव कोण आहेत? सूर्य म्हणजेच केवळ ग्रह नाही, सूर्यदेव म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्मांडांची ऊर्जा, आत्म्यांचा साक्षीदार, कर्माचा न्यायाधीश। महाभारतात सांगितलेलं आहे, सूर्यदेव हे कर्माचं देव आहे। तुम्ही जे करता चांगलं किंवा वाईट ते सूर्य पाहत असतो। म्हणूनच संक्रांतीला सूर्यपूजा म्हणजेच आपल्या कर्माचं शुद्धीकरण होय। मग संक्रांतीला सूर्यपूजा का अनिवार्य आहे? संक्रांतीच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वात शुद्ध असतात। शरीरातील आळस, रोग, नकारात्मकता नष्ट होते, मनातील अंधार दूर होतो। म्हणूनच शास्त्र सांगतात, या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायलाच हवं। जे लोक संक्रांतीला सूर्यपूजा करत नाही त्यांच्या घरात आळस वाढतो, कामात अडथळे येतात, लक्ष्मी स्थिर राहत नाही। आज आपण एक कथा जाणून घेणार आहोत, सूर्यदेवाचा शाप। एकदा एका गावात एक श्रीमंत व्यक्ती होती। तो संक्रांतीला म्हणायचा, हे सगळं अंधश्रद्धा आहे। त्याने ना सूर्यपूजा केली ना अर्घ्य दिलं। काही महिन्यात व्यवसाय कोसळला, आरोग्य ढासळलं, घरात सतत कलह सुरू झाला। एक दिवस एका साधूने सांगितले, सूर्याचा अपमान केलास। त्याने प्रायश्चित म्हणून संक्रांतीला सूर्यपूजा केली आणि हळूहळू त्याचे जीवन पुन्हा उजळलं। मग संक्रांतीला सूर्यपूजा कशी करावी? सकाळी सूर्योदयाला उठा, आंघोळ करा, तांब्याच्या भांड्यात पाणी, हळद आणि तीळ टाका, पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्या आणि मंत्र म्हणा, ओम सूर्याय नमः। या मंत्राचा 11 वेळा जाप करा। यामुळे पितृदोष शांत होतो, आरोग्य सुधारतं, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। तीळ दाण्याचं रहस्य। संक्रांतीला तीळच का? कारण तीळ सूर्याशी संबंधित आहे। तीळ उष्णता वाढवतात, नकारात्मकता शोषून घेतात। म्हणून म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। पण यामागे आहे सूर्यदेवाची कृपा। संक्रांती म्हणजेच केवळ सण नाही, तो आहे सूर्यदेवाची नातं जोडण्याचा दिवस। या दिवशी सूर्याला अर्घ्य द्या, मन शुद्ध ठेवा आणि प्रकाशाच्या मार्गावर चालत राहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराजला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः अवश्य लिहा।